जसं माझ्याकडनं झालंय तसं तुमच्याकडनं एकदा तरी झालंच असेल नक्की. बटाट्याचे पराठे करायचा प्लॅन ठरला होता, पण मध्येच पाव आठवले, पाव शिल्लक होते पहिले. तर मग पहिले पराठे करायला घेतले. कणिक वगैरे भिजवून झालेली होती. पहिला पराठा शंभूसाठी बनवून घेतला, कारण की त्याला फिकं बनवावे लागतं ना थोडं. त्याच्यासाठी पहिला पराठा त्याला बनवून त्याला खायला देऊन दिला. बाकीचे नंतर आमच्यासाठी 2 पराठे बनवले आणि पाव शिल्लक होते तर म्हटलं पाववडे बनवूया. तर त्याच्यासाठीच मी इथे पीठ भिजवून घेतलं आणि लगेच तेल गरम करायला ठेवलं. तेल गरम होतंय तोपर्यंत म्हटलं वडे बनवून घेऊया. तर लगेच वडे बनवून घेतले, कारण की चटणी थंडी होऊन गेलेली होती ना. आणि मिरचीशिवाय तर पाववड्यांना मजाच नाही, म्हणून मिरच्याही तळून घेतल्या. मिरच्या तळून झाल्यानंतर लगेच पाववडेही तळून घेतले. आणि बघू शकता शेवटपर्यंत जेवणामध्ये केवढा सारा मेनू झालेला होता. पाववडे, मिरच्या, पराठे आणि समोरनं चिकन आलं होतं तर त्याच्यासोबत पुऱ्याही बनवावे लागल्या होत्या. तर एवढा काही मेनू झालेला होता आणि शंभू तर वाटच बघत होता कधी खायला मिळतं म्हणून. सर्वसोबत बसलो जेवायला आणि मस्त तारक मेहता बघत बघत जेवणाचा आस्वाद घेतला. तर चला आजसाठी एवढंच. भेटूया उद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.